वलांडीत मोहरम सण मोठ्या उत्साहात, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात उत्सव शांततेत संपन्न. संबंध लातूर जिल्ह्यातून वलांडी येथे मोहरम सण मोठ्या धार्मिक उत्साहात, भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि सर्व धर्मीयांच्या सहभागातून शांततेत पार पडला. शुक्रवारचा आठवडी बाजार आणि मोहरम 10वी सण एकाच दिवशी आल्याने गावात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या चोख नियोजनामुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण उत्सव सुरळीतपणे पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोहरम निमित्त गावातील मरकज मस्जिद आणि कादरिया मस्जिद येथे कुराणखाने वाचून दूध शरबताचे वाटप करण्यात आले व विविध ठिकाणचे पंजांचे दर्शन, फातिहा, दूध व शरबताचे वाटप करण्यात आले. या पवित्र दिवशी अनेक भाविकांनी पंजा नाल साबाचे दर्शन घेऊन पूजन केलं व सुख समृद्धी, चांगला पाऊस आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. वलांडीतील मोहरम हा केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित नसून सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजातील नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने या उत्सवात सहभागी झाले. त्यामुळे गावात सामाजिक ऐक्य व बंधुभावाचे दर्शन घडले. सकाळी सुमारे 12 वाजता छोटे नालसाब यांची गावफेरी गावातून काढण्यात आली. त्यानंतर दुपारी 1:40 बडे नानसाब यांनी गावात फेरी काढून भाविकांना आशीर्वाद दिला. सायंकाळी 5 वाजता हुसेन बाशा नानसाब यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाल्याने गावात जत्रेचे स्वरूप निर्माण झाले. मोठ्या गर्दीमुळे काही काळ पोलिसांवर ताण निर्माण झाला होता. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस अंमलदार राजेश लालपुरे तसेच सुमारे 10 ते 15 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक नियंत्रण, गर्दीचे नियोजन आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दक्षता घेतल्याने संपूर्ण उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला. सणाच्या समारोपावेळी पंजान नालसाबाचे विसर्जन करण्यात आले. भाविकांनी चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण, गावात सुख समृद्धी आणि शांतता नांदावी अशी प्रार्थना केली. सर्व धर्मीयांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वलांडीतील मोहरम सण पुन्हा एकदा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर.